मटण अर्धा किलो, कांदा लसूण चटणी, भूत जलकिया, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल कांदा आणि टोमॅटो भाजलेलं, बुक्का, खोबरं भाजलेलं, आले लसूण पेस्ट, तीळ भाजलेले, खसखस, तमालपत्र, 4 मिरे, 4 लवंग, 4 वेलदोडे, चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, जिरे आणि धना पावडर आणि मीठ. तर भांड्यामध्ये तेल तापवायला ठेवले, त्यात कांदा टाका, त्यात हिंग पण थोडासा टाका. काय बोल मुठभर हळद टाक. हे मटण त्यामध्ये टाकून द्या. त्यातलं पाणी निघून टाका, पाणी टाका कामा नंतर त्यामध्ये कांद्यामध्ये मटण टाकून घालून खडे मीठ चवीपुरते. कोल्हापुरी मटणाला खडा मीठ वापरतो. करायचं आहे थोडं आपण पाणी उकळायला ठेवायचं आणि आपण हे उकळलेलं आहे ते त्यात ओतून घ्या आणि शिट्टीसाठी कुकर बंद करा. आता आपण सुका मसाला, तीळ, खसखस, दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 2 वेलदोडे, 4 लवंगा वाटून घ्या मिक्सरमध्ये. आता ओला मसाला वाटत, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण, ओलं खोबरं, कांदा भाजलेला, टोमॅटो मिक्सरला ग्राइंड करून घ्या. आता आपण उघडून बघायचं शिजले की नाही. बोटाने आपण बघायचं ते तुकडा जर पडत असेल तर मटण शिजलं. त्या कुकरमधला हा पिवळा रसाच आपण रसा बनवायचा आणि काढून घ्यायचा भांड्यामध्ये. आता रस्स्यासाठी भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये गरम झालं की तेल टाका, तमालपत्र आणि चक्रीफूल टाका, त्यातमध्ये थोडासा सुका मसाला टाका, कोल्हापुरी तिखट टाका, नंतर थोडासा बुक्का आणि थोडीशी भूत जलकिया मिरचीची पावडर टाका आणि त्यात ओला मसाला टाकायचा मिक्सरमध्ये वाटलेला त्याला त्यातलं ठेवायचं. सुक्यासाठी मसाला एकजीव झाला, हलवून तेल सोडलं की आपण त्यात टाकायचं आहे आपण खाली मगाशी काढून ठेवलेला पिवळा रसा. मसाला मिक्सरपर्यंत आणि 2-4 उकळ्या काढायच्या त्याला. आता सुक्यासाठी कढई ठेवा, त्यामध्ये थोडंसं तेल टाका. तेल गरम झालं काय बनवण्यासाठी थोडासा कांदा टाका. तरतडला की पुन्हा सगळा चिरलेला कांदा एक टाकून हलवत राहा. कांदा ब्राऊन होईपर्यंत झाला की त्यात ओला मसाला आपण वाटलेला होता मगाशी तो टाकून द्या. तो चांगला एकजीव करा, बोलत नाही हलवून एकजीव करा. त्याला पाणी सुटायला लागेल. थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये टाका चटणी, थोडीशी लाल पावडर टाका. आपण आता टाकली कोल्हापुरी, आता लाल पावडर टाकली, बुक्का टाकला. आता हलवत राहा. मसाला पुरा सुकेपर्यंत छान हलवा आणि मग मटण आपण काढून ठेवलं तर उकडलेलं शिजलेलं मटण ते त्या मसाल्यामध्ये टाकून सुका मसाला, जिरा धना पावडर त्याच्यावर टाका. भाजलेली धना जिरा पावडर वरून टाकून द्या. आता त्यात मीठ टाका, बारीक मीठ टाका चमचाभर आणि हलवत राहा. एकजीव होण्यासाठी झाकून ठेवा. थोडंसं वाफ धरली की त्याच्यावर कोथिंबीर टाका. आता आपलं सुकं मटण खाण्यासाठी तयार. रस्सा झाला आहे, आता त्यासाठी सुद्धा थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी टाकायची. आता ताट तयार झालं. हे आहे सॅलड, हे आहे सुका मटण, हा आहे लाल रस्सा, हा आहे खारा रस्सा, ही आहे भाकरी, ही आहे नाचणीची भाकरी आणि हा आहे भात.